पंचगंगा नदीच्या किनारी आहोत आणि या पुढील बाजूला आहे नदी. ते पंचगंगा नदीचं पात्र खाली आणि हा पूल. पाणी पार या इथपर्यंत आलं होतं. मंदिर श्री क्षेत्र प्रयाग दक्षिण काशी या ठिकाणी 5 नद्यांचा संगम आहे. ह्या बाजूने किती आल्यात नद्या? 3 आल्यात का? आणि ही कोणती आहे समोर? 5 नद्या आहेत टोटल. ही एकीकडून आली आणि इकडनं 2 आल्या. नद्यांची नाव काय सांग ना, नाव सांग. त्या 5 नद्यांचा संगम या ठिकाणी आहे. त्याला पंचगंगा म्हणतात. कासारी, कुंभी, तुळशी आणि भोगावती अशा 5 नद्यांच्या संगमावर हे प्रयाग चिखली क्षेत्र आहे. त्या 5 नद्या आहेत बघा. इकडनं 2 इकडनं आल्यात, इकडनं 1 आली आणि इकडनं 2 आल्यात. आणि हे मोठा असा वटवृक्ष आहे. हे दत्त मंदिर. चिखली प्रयाग येथील दत्त मंदिर व 5 नद्यांचा संगम. हे नारायणपूरचे सेवेकरी या ठिकाणी हा संगम पाहण्यासाठी आलेले. त्या 5 नद्या कासारी, कुंभी, तुळशी, भोगावती आणि अशा या पंचगंगा झालेल्या आहेत. 5 नद्यांचा संगम. आणि ह्या मंदिराच्या हे मंदिर आहे. त्या मंदिराच्या किनारी आणि हा मोठा असा विशाल वटवृक्ष. वडाच झाड आहे नाही हो, केवढं मोठं आहे वटवृक्ष. सुंदर असा हा परिसर, हा वटवृक्ष. समोर जो पूल दिसतोय त्या पुलाखालीहून एक नदी आलेली आहे. एक नदी ह्या बाजून आलेली आहे, एक नदी या बाजूनं आणि तिकडनं 2 नद्या. असा हा 5 नद्यांचा संगम. त्याला पंचगंगा म्हणतात. पुढं पंचगंगा नावानं ही नदी पुढे कोल्हापूरला गेलेली आहे. अशा हा 5 नद्यांचा संगम व इकडल्या बाजूने 2 आलेले आहेत, इकडल्या बाजूने 1 आलेली आहे. अशा या 5 नद्यांचा संगम आणि हा पंचगंगेचा व शेजारील्या दत्त मंदिराचा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. मुक्ताई प्रबोधन न्यूज, सणसवाडी, पुणे. धन्यवाद. हे मंदिरातील मूर्ती, हे दत्त मंदिर चिखली आणि प्रयाग पंचगंगेच्या काठावरील हे दत्त मंदिर. मंदिरात झालेली भाविकांची गर्दी आणि मंदिराबाहेरील विशाल असे वटवृक्ष, कडील नद्या आणि हे दत्त मंदिर. हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद. या पंचगंगा नद्या चिखली, धामणी, भोगावती या बाजूला पुलावरून या बाजूला आलेली ही नदी. अशा या 5 नद्यांचा संगम, हा पंचगंगेचा व्हिडिओ. धन्यवाद.